नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वयंपाकघरातील विज्ञान यामधील हा तिसरा तास. या तासामध्ये आपल्याला सूर्य कुकरविषयी माहिती मिळवायची आहे. तर सर्वप्रथम आपण वाचन करून घेऊया. आहार आणि आरोग्याचा संबंध स्वयंपाक बनवण्याच्या पद्धतीशी सुद्धा जोडलेला आहे. कच्चा, कमी आचेवर शेकलेला किंवा वाफेद्वारे वाफवलेला आहार उत्तम गुणवत्तायुक्त असतो. स्वयंपाक करण्यासाठी किंवा जेवण्यासाठी ॲल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या भांड्याचा उपयोग टाळावा. सूर्यप्रकाश सतत आणि मोफत ऊर्जा देतो. त्याच्या मदतीने स्वयंपाक होऊ शकेल असे कुकरसुद्धा मिळतात, ज्याला सूर्य कुकर म्हणतात. सूर्य कुकरमध्ये बनवलेल्या अन्नात त्याचे गुण आणि स्वादाचे नैसर्गिक स्वरूपात आणि पोषक तत्वाचे जतन होते. तुमच्या गावात असे सूर्य कुकर कोण कोण वापरते? सूर्य कुकर किंवा अन्य प्रकारे ऊर्जा मिळत असेल अशा उपकरणांविषयी माहिती मिळवा. विद्यार्थ्यांनो, येथे आपल्याला चित्रामध्ये सूर्य कुकर दिसत आहे. सूर्य कुकर हा सूर्याच्या ऊर्जेवर चालणारा एक उपकरण आहे. आपल्याला पॅरेग्राफमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे आहार आणि आरोग्याचा जो संबंध असतो तो आपण स्वयंपाक कशा रीतीने बनवतो यावर आधारित असतो. उदाहरणार्थ, जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते. आपल्याला विविध आजार येऊ शकतात. त्यानंतर कच्च्या, कमी आचेवर शेकलेला किंवा वाफेद्वारे वाफवलेला जो आहार असतो तो आपल्या शरीरासाठी उत्तम असतो आणि गुणवत्तायुक्त सुद्धा असतो. स्वयंपाक करण्यासाठी किंवा जेवणासाठी विविध भांड्यांचा उपयोग केला जातो, परंतु आपण स्वयंपाक करण्यासाठी ॲल्युमिनियम आणि प्लास्टिकचे जे भांडे असतात त्याचा उपयोग कमी करायला पाहिजे किंवा टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचे कारण म्हणजे प्लास्टिकमध्ये आपण गरम वस्तू ठेवल्याने प्लास्टिक हे वितळत असते आणि त्यामुळे अन्नामध्ये त्याचे कण मिसळतात आणि तेच अन्न आपण घेत असतो, त्यामुळे ते आपल्या पोटामध्ये जातात. तसेच ॲल्युमिनियम हे सुद्धा एक नरम धातू आहे. त्यामध्ये सुद्धा गरम वस्तू ठेवल्याने त्याचे कण पदार्थामध्ये मिसळतात आणि आपल्या पोटामध्ये जात असतात आणि भविष्यामध्ये आपल्याला विविध पोटाचे रोग होऊ शकतात. त्या उलट आता सूर्यप्रकाशावर चालणारे सूर्य कुकर निर्माण झालेले आहे. सूर्याची जी ऊर्जा असते ती आपल्याला फुकट मिळत असते आणि त्यामुळे त्याच्याने केलेला जो स्वयंपाक असतो त्यामध्ये आपल्याला गॅस किंवा लाईट बिलची बचत होत असते. सूर्य कुकरमध्ये जो स्वयंपाक करतो त्यामध्ये सूर्यप्रकाश मधून मिळालेले विटॅमिन डी आपल्याला अन्नामधून सुद्धा प्राप्त होत असतात. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच उत्तम आहे. सूर्यप्रकाशामधून विटॅमिन डी आपल्याला प्राप्त होतो आणि विटॅमिन डी हे आपल्या शरीरातील हाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे. अशा रीतीने नैसर्गिक स्वरूपामध्ये पोषक तत्व आपल्याला मिळत असतं आणि अन्नामध्ये त्याचे जतनही होत असतं. त्यामुळे आपण बहुतेक करून सूर्य कुकरचा वापर केला पाहिजे. परंतु सध्या अजून घरोघरी सूर्य कुकर आलेले नाही, परंतु भविष्यामध्ये घरोघरी सूर्य कुकर असतील आणि त्यामुळे आपले लाईट बिल आणि गॅस बिल वाचेल आणि सूर्य कुकरमध्ये केलेल्या स्वयंपाकामुळे आपले आरोग्यसुद्धा चांगले राहील. विद्यार्थ्यांनो, सूर्य कुकरमध्ये स्वयंपाक कशा रीतीने तयार केला जातो त्यासाठी येथे एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, तो पहा. विद्यार्थ्यांनो, येथे सूर्य कुकरमध्ये डाळ आणि भात बनवण्यासाठीची तयारी सुरू आहे. एका भांड्यामध्ये तांदूळ आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तुरीची डाळ ठेवलेली आहे. आपल्याला माहीत आहे की तुरीची डाळीचे वरण केले जात असते आणि तांदूळापासून भात तयार होतो. तर पहा, सुरुवातीला तांदूळ घेऊन भांड्यामध्ये ठेवून त्यामध्ये थोडे पाणी टाकलेले आहे. त्याचप्रमाणे डाळीमध्ये सुद्धा पाणी टाकलेले आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे. आता या दोन्ही भांड्यांना व्यवस्थित रीतीने हलवून सूर्य कुकरमध्ये ठेवायचे आहे. त्यासाठी भांड्यांना झाकण लावण्यात येईल. हा आहे सूर्य कुकर. तुम्ही पहा, त्या सूर्य कुकरच्या मध्यभागी काळ्या रंगाचा पेपर तुम्हाला दिसत आहे. काळा रंग हा सूर्यप्रकाशाला स्वतःकडे आकर्षित करत असतो. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये बहुतेक करून काळ्या रंगाचे कपडे घालत नसतो, कारण की त्याच्याने आपल्याला अधिक जास्त गरम होतं.
तर पहा, अशा रीतीने कुकरमध्ये दोन्ही भांडे झाकण लावून ठेवण्यात आलेले आहे. आता 20 मिनिटं ते अर्धा तास, जास्त ऊन असेल तर अर्धा ते 1 तास लागत असतो. पहा, येथे पाहिले तर अर्धा तासानंतर डाळ आणि भात व्यवस्थित रीतीने शिजलेला आपल्याला दिसत आहे. तर पहा, लाईट बिल आणि गॅस बिल याची बचत करणारा हा सूर्य कुकर आहे. तुम्ही चित्रात पाहू शकतात की भात हा व्यवस्थित शिजलेला दिसत आहे आणि डाळ सुद्धा शिजलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण सूर्य कुकर कशा रीतीने वापरण्यात येतो त्याचा एक छोटासा व्हिडिओ पाहिला. आता पुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. सूर्य कुकर वापरल्याने कोणकोणते फायदे होतात त्याविषयी खाली नोंद करा. तर पहा, सूर्य कुकर वापरल्याने आपल्याला काय काय लाभ होत असतात. तर सुरुवातीला तर सूर्य ऊर्जा ही आपल्याला मोफत मिळते, म्हणून आपले लाईट बिल अथवा गॅस बिलचा वापर कमी होतो. नंतर सूर्यप्रकाशामुळे पदार्थात विटॅमिन किंवा पोषक तत्वाचे जतन होत असते. सूर्यप्रकाशातून आपल्याला विटॅमिन डी सुद्धा मिळत असतो, म्हणून आपले आरोग्य तंदुरुस्त आणि उत्तम गुणवत्तायुक्त राहते. असे फायदे आपल्याला सूर्य कुकर वापरल्याने होत असतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही यूट्यूबवर जेव्हा पाहाल तर असे सूर्य कुकर घरीसुद्धा तयार करण्यात येत असतात. तर तुम्ही रिकामा वेळेस यूट्यूबवर जाऊन घरी सूर्य कुकर कशा रीतीने तयार करता येईल सोप्या पद्धतीने ते पाहायचे आहे आणि स्वतःसुद्धा एखादा लहानसा सूर्य कुकर तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आजचा तास आपण येथे पूर्ण करूया. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.